तेव्हा यांचे मी धूम पाहिली होती बऱ्याच ठिकाणी. बरेचसे जुने क्रिकेटपटू बघायला मिळतात मला. तसे तावडे सरांचं मी बघितलं, शेलघरमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती एकदा. सामना सुरुवात होताना दिसते. पहिला हा उपांत्य सामना आहे, म्हणजे पहिल्या फेरीचा सामना आहे. दुसरा सामनाच्या दिवसातला RCC डोंबिवली विपक्ष रसायनी रायगड. रसायनी रायगड हा फलंदाजी करतोय आणि RCC डोंबिवली हा सर्वनी करणारा संघ. आणि पहिला गोलंदाज आलाय गोलंदाज तो मोतीराम दळवी यांच्या गोलंदाजी धुरा सबूत केलेली आहे. हा सामना 5 षटकाचा सामना सुरू झाला. मोतीरामला विनंती आपण सहकार्य करायचा, मॅच फॉलो करायची आहे. लेग अंपायर इथं गेलेले आहेत. पहिला चेंडूचा आगास होईल तो पवन मटसकर यांच्याकडे. पहिला चेंडू लॉफ्टी शॉट मारला सहज गतीने. एक धाव सहज लॉकडाऊन चेंडू अडवतोय. एक धाव सहज मिळते. धावसंख्या सहज ते सिंगल धावीने खातं कोल्हाय धावसंख्या झाले ती मात्र 1 चेंडू 1 धावांची कामगिरी झालेली आहे. आता स्ट्राईक रोटेट. आता नरेश हा मात्र स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू नरेशसाठी होतोय. चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू इथे आता विसवतोय आणि पंचांचा इशारा हा अवांतर धावेचा. पहिला अवांतर बोनस पॉईंट. धावसंख्येमध्ये एकेरी वाढ होते. धावसंख्या 1 चेंडू 2 धावांची कामगिरी. सामना सुरू आहे तो मात्र RCC विपक्ष रसायनी रायगड. रसायनी हा संघ फलंदाजी करतोय आणि पहिले RCC संघाचा पहिला गोलंदाज आला आहे. तो गोलंदाज एक फास्टिंग मारा करतोय. पुढे चेंडू कट केला आहे मिड पॉईंटला. शतरषक चेंडू अडवतोय पण 1 धाव काय रोख जातो. नरेशने होतं खातं खोलले. दोन्ही फलंदाज आहेत ते पंकज आणि नरेश या दोघांनी सिंगल धावेने मध्ये खातं खोलले. संघाची घोडदौड 2 चेंडू आणि 3 धावांची इथं कामगिरी झाली आहे. पुन्हा गोलंदाज तयार. एक फास्टिंग मारा. कट आलेला चेंडू केलाय मिड विकेटला. शतरषक झेलच्या खाली. हा झेल होत नाही. पण 15 मस्करचा हा चेंडू मिड बाउंडर. पहिला षटकार आलाय तो पंकजच्या बॅटीतून. संघाची धावसंख्या पवनच्या ह्याच्यातून संघाची धावसंख्या 6 सरतो पुढे. धावसंख्या झाली ती 9 धावा इथं झालेल्या आहेत. 9 धावा इथं झालेल्या आहेत. पहिला षटकाराने संघाची धावसंख्येची वाढ होते. बघूया नरेश मात्र 9 स्ट्राईक एंडला आहे. संघाची घोडदौड मात्र आता 6ने उजव. पहिला सिंगल आणि आता 6 धावा. बघूया आता पुढे कसे धाव होतात. या संघातून जो संघ विन ठरेल त्याला बेलापूर संघावर खेळायला याची नोंद घ्यायची आहे. 85 बघा जे डिसिजन आले म्हणजे 85 डिसिजन काय सांगायचं टाका तिथे. बघा जे बघता बघू ना 15 एवढी करू नका. 15 डिसिजन आणणार राहील. 6 धावा आलेले आहेत. पवन आहे नावाचं. पवन यांनी आता मला षटकार मारला. पहिला सिंगलनी खातं काढलं दोघांनी बी आणि नंतर एक झेप मारली ती मोठी डायरेक्ट 6 आकड्यावरती आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 9 धावा झालेल्या आहेत. आणि आता गोलंदाज थोडासा पुन्हा सज्ज होतोय विकेटच्या शोधात. फास्टिंग मारा करतोय पवन ह्या फलंदाजाला आणि जोरदार पुन्हा तोच प्रहार त्याच वेळेने आणि 15 हा 6 बॅटवर दुसरा षटकाराच्या. आणि आता बघूया हा फलंदाज आहे यांनी चांगली कामगिरी केली. पहिली सिंगल नंतर षटकार अशी आता हॅट्रिक या बॉलर. हॅट्रिक लागते का या षटकारांची. संघाची धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 15 धावा इथं झालेल्या आहेत. 15 धावल्या. चेंडू कट केलाय कव्हर पॉईंटला. शतरषक चेंडू अडवतोय. फेकी करतोय पण 1 धाव काय रोखू शकत नाही. आता मात्र 1 धावेने धावसंख्या 16 धावा झाल्या आहेत. किती बॉल झाले 1 टोगे कदाचित शेवटच्या धावसंख्या झाली ती 16 धावा झाल्यात. षटकाची समज डगावरती. पहिला गोलंदाज हा RCC जिंकून पहिला गोलंदाज वापरला जातोय. नरेश स्ट्राईक एंडला आहे. कट केलाय लॉंगअपला. संघ नाईक चेंडू मात्र क्रिएट करतोय आणि हलवडपणे कुठली आणि मिस होतं बघा डायरेक्ट नजर आठी दुर्घटना घडली. तसं चांगली कामगिरी केली. नरेशला चेंडू हा थ्रो बरोबर येत नाही आहे. शतरषक जो आहे संघ नाईकचा संतुलन बिघडतोय
आणि त्यावर नरेश यांनी चालाकीने 2 धाव केले आणि धावसंख्या झाले ती 6 चेंडू आणि 18 धावा आणि षटक संपलेला आहे. इथं 18 काढा, इथं काढा, इथं मला दिसेल, इथं काढा 18, इथं 18 काढा, इथं इथे बॉलरच्या. आणि आता गोलंदाजी गोलंदाज आणलेला आहे, किरणला आणलेला आहे गोलंदाजी. हा दुसरा गोलंदाज किरण आणलेला आहे. बघूया ही जोडी अजूनही शाबूत आहे. 6 चेंडूचा खेळ खेळला जोडीने आणि या जोडीने आता अजून शाबूत आहे. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 1 षटक आणि 18 धावा झालेल्या आहेत. आणि आता किरण यांना गोलंदाजीसाठी धुरा दिली आहे किरणच्याकडे. हा आरसी संघाचा दुसरा गोलंदाज. आणि आता पवन हे मात्र अजूनही स्ट्राईक केला. सलामीची त्यांनी स्ट्राईक घेतलं तर पहिला चेंडू सामोरे गेला होता, 1 धाव काढली होती. आणि आता किरणला पाचारण केले गोलंदाजी. आज दुसरा गोलंदाज आगास किरणच्या गोलंदाजीने चेंडू कट केलाय मिड विकेटला. शतकनाक चेंडू मध्ये अडवतो. 1 धाव म्हणजे चांगली फेकी होते आता, पण 1 धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने बळकते. धावसंख्या 19 धावा इथं झालेल्या आहेत. आता नरेश मात्र स्ट्राईक केला. पवन यांनी चांगली कामगिरी 2 षटकार म्हणून 9 स्ट्राईकला उभे आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. कट केला आहे कव्हर पॉईंटला जिथं घोषित असेल डाव. पंचांचा इशारा हा 1 धावेचा. डायरेक्ट डिसिजन असलं की तिथे थांबायचं आहे पंचांनी. धावसंख्या 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. नाही डिसिजनला नाही, डायरेक्ट औषधला नाही. 20 धावा झालेल्या आहेत. पुन्हा चेंडू सुरेख चेंडू आता बीट होतोय. फलंदाज नरेश चेंडू टाकला. चेंडू गेला तो निर्धाव. गोलंदाज या सज्ज गोलंदाज नरेश स्ट्राईक केला. 20 धावा लागल्यात. कट केला चेंडू गोलंदाज पटेल. चेंडू पॉईंटला छत्रच्या अडवतोय पण 1 धाव सहज मिळते. 1 धाव धावसंख्या 21 धावा झालेल्या आहेत. कृपया गाडी काढायची तिकडून. 4 व्हीलर गाडी काढायची तिकडून. 4 व्हीलर गाडी काढायची आहे कृपया, मध्ये लावू नका. धावसंख्या 21 झालेली आहे. पुढे चेंडू किरण कट केला. चेंडू अगदी पुढे मिड बाउंड्रीला. शतक चेंडू अडवतो. 1 धाव मिळते. दुसरी धावण्याची चान्स पण नाही आहे. चांगली फेकी, चांगला निर्णय, चांगली फेकी होते पण 1 धाव सहज मिळते. पवनला धावसंख्या झाली 22 धावा झालेल्या आहेत. किती बॉल 1 to go. कदाचित शेवटचा चेंडू असेल षटकातला. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18 धावा होती आणि षटक सुरू आहे दुसरं बिन बाद. धावसंख्या 22 धावा झाली आहेत. कट केला स्क्वेअरकडे कव्हरमध्ये पॉईंटला 1 धाव मिळते. गॅप शॉट आहे आणि चेंडू जाईल पण सीमा 4 धावांचा. 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2 षटक बिनबाद 26 धावा आणि 2 षटके समजती. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18. 2 षटकात धावसंख्या आहे ती 26. इथे लवा तिकडे दिसणार नाही मला ना. इथे विकेट्स आहे. 2 षटक आणि 26 धावा झालेल्या आहेत. आणि आता तिसरा गोलंदाज आला आहे. गोलंदाज दादा चांगलं नक्की ना. याचं नाव काय ठेवायचं. गिरीश यादव निवड झालेली आहे. तिसरा गोलंदाजासाठी पाचारण केलं तो गिरीशला. गिरीश पाटील आलेल्या गुणसाठी आणि पवन आणि नरेश ही अजून जोडी शाबूत आहे. 2 गोलंदाज आज सोबत ठरले या जोडी तोडण्यासाठी. संघाची धावसंख्या जर पाहिली 2 षटक आणि किती झाल्या 26 धावा झालेल्या आहेत. आता म्हणजे चेंडू 15 आवंत ग्रीस थोडी लेन बिघडते. इथं 26 काढा भाऊ. नाही इथं 26 काढा पण
होता येईल ना इथे 26 काढायचं 18 26 काढा 26 हा बस. आणि आता चेंडू निर्धाव टाकलाय सांगली स्वीक आहे. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18 2 षटकं समजा धावसंख्या होती ती मात्र 26 षटक चालू आहे. तिसरं धावसंख्या झाली ती 27 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी करतोय गिरीश. पवन स्ट्राईकला कट केलाय मिड विकेटला चांगली कामगिरी मिळव शतशक चेंडूचा खाली होतोय. चेंडू चांगला अडवतोय एक धाव सहज मिळते. आता म्हणता वरी थोडं बॅकिंग कव्हरिंग चांगला आहे. एक धावून धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 28 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 28 नरेश स्ट्राईकला ही जोडी अजून साबूत आहे. चांगली कामगिरी आहे सांगाल चांगली प्रत्येक चेंडूचा खरकोश समाचार दोन्ही फलंदाज पवन आणि नरेश एक चांगला तिसरा गोलंदाज आता म्हणतो गोलंदाजी टाकल्या जोडी फोडण्यासाठी लावलेला आहे. गिरीश फास्टिंग मारा करतोय नरेशसाठी. शोधून चेंडू खोलवर पडे चेंडू मुद्दा मारतोय रॉयकोड चांगला चेंडू होता म्हणतो नरेश बीट होतोय. पहिला चेंडू सन्मान कुठलाही मोठा मोठा प्रश्न आहे. चेंडू फक्त दाद देतोय सन्मान चेंडू गोलंदाज अडवतोय. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 28 धावा झालेल्या आहेत. नरेश स्ट्राईकला 6 क्वार्टर 6 कामगिरी या गोलंदाजी गिरीची मी करीन. त्यांनी लगातार 2 चेंडू मध्ये निर्धाव टाकलेत आणि दोन्ही चेंडू गोलंदाजी फुलामध्ये अडवलेले आहे. फळतोईमध्ये कटबोर्ड चांगली कामगिरी धावसंख्या अंकुलनाचं काम केलंय. धावसंख्या स्थिर ठेवली ती 28 षटक तिसरं षटक चालू आहे. नरेश फास्टिंग मारा ला करतोय गिरीश. आता चेंडू मिड विकेटला हा झेल उडतोय पॉईंटला आणि आता हा झेल जर सुटतोय मग जीवदान मिळतोय ते मध्ये नरेशला. त्यावर एक धाव मिळते. एक धावेन धावसंख्या झाली ती आता 29 धावा झालेल्या आहेत. किती बॉल बघा आता 1 to go कदाचित शेवट चेंडू असेल. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18 2 षटकात धावसंख्या होती 26 षटक सुरू आहे. तिसरं धावसंख्या झाली ती 29 झालेली आहे 3 षटकांमध्ये. हा प्रतिम कामगिरी आता घेणे या गोलंदाजी चांगली कामगिरी 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. 3 चेंडू डॉट टाकले या गोलंदाजीचं नाव आहे ते गिरीश पाटील यांनी चांगली कामगिरी 3 षटकं बिनबाद. धावसंख्या झाली ती 29. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18 2 षटकं धावसंख्या होती 26 3 षटकं धावसंख्या ती 29 3 षटकं 29 धावा इथं झाले. ही जोडी अजूनही शाबूत आहे. सरासरी जर पाहिली तर ही 9.5 पार्टनरशिप चालू आहे. चांगली कामगिरी आहे. चांगली कामगिरी बघायला मिळते. आता सुनील आणल्यासाठी हा चौथा गोलंदाज 3 षटकं बिनबाद 29 धावा. नरेश आणि ही जोडी पवन ही जोडी मनात साबूत आहे. ही रसायन संघाची हा आदर्शंग जोडी. या जोडीने धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम गोलंदाजी कोण करते बघायचं आहे. पण गिरीश यांनी 3 चेंडू निर्धाव टाकलेत या षटकामध्ये 3 षटकामध्ये आणि धावसंख्येचं अंकुशाचं काम केले बघा. नरेश आणि पवन ही जोडी अजून मी शाबूत आहे. चांगली साजेशी झाली पण धावसंख्या 29 धावा झालेल्या आहेत. कट केलाय चेंडू कव्हर लॉंगअपच्या शतशक चेंडू मध्ये अडवतोय. एक धाव मिळते दुसऱ्या म्हणजे काही गुंजाईश नाही. चांगली फेकी आलेली आहे पण एकच धाव मिळते नॅशला. धावसंख्या 30 धावा झालेल्या आहेत. आता स्फोटक फलंदाज ज्यांनी 1 षटकार मारलेला आहे कोण हा स्ट्राईक अँड लोप आहे. धावसंख्या 30 धावा झालेल्या आहेत बिनबाद 30. सामना सुरू आहे. RCC डोंबिवली विपक्ष रसायनी रायगड इथं सामना सुरू आहे. आता मात्र चेंडूवर उचलून मारलेला आहे आणि हा चेंडू बी जाहीर पण सांगतो की 6 धावांसाठी पवनचा या षटकामध्ये तिसरा षटकार असेल. मग बॅटवर 2 षटकांनी आता हा तिसरा षटकार. संघाची धावसंख्या आता झाली 36 धावा झालेल्या आहेत. 36 धावा. पुन्हा बोलणे तयार पुन्हा कट केला आडीवाडी मांडा मिड बघितला आणि हा बी चेंडू जाईल. 4 धावा. पवनच्या बॅटमधून लगातार 2 बॅटवर 2 षटकार मगाशी बी आलेले या षटकात बी आले 2 षटकार पण हॅट्रिक लागते. संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा झालेली आहेत बिनबाद 42. आता सरासरी बोली 10च्या वाटचाल चालू आहे. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18 2 षटकं धावसंख्या होती 26 3 षटकं धावसंख्या होती 29
आणि षटक सुरू आहे चौथं. धावसंख्या बिनबाद 42. 42 धावा झालेल्या आहेत. या संघातून संघ विन ठरेल त्या संघाला बेलापूर संघावर खेळायची नोंद घ्यायची आहेत. या मॅची बेलापूर 40 मॅची आयोजित केलेल्या आहेत 50+नी. त्यांचा आजचा पहिला दिवस हा उपांत्य हा पहिला फेरीचा सामना आहे. दुसरा सामना सुरू आहे आजच्या दिवसामधला. एक साईडून बेलापूर संघ हा विन झालेला आहे आणि आता या संघाचं विन ठरेल त्या संघाला बेलापूर संघावर खेळायला जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू पुन्हा कट केला आहे आणि हा चेंडू 15 मिळवा हाही षटकार म्हणजे हॅट्रिक झालेली आहे. पहिली हॅट्रिक असेल षटकारांची त्या पवनच्या बॅटिंग. पहिली हॅट्रिक आजच्या दिवसामधली. संघाची धावसंख्या झाली ती आता 48. मगाचा स्कोर होता 48. आता 48 झालेला आहे. भोगा हाय स्किपन जातोय आणि पवन यांची ही हॅट्रिक झाली षटकांची हॅट्रिक. धावसंख्या 48 बिनबाद. आणि आता लगातार तिसरा षटकार त्याच दिशेला सेम टू बॅक टू चौथा षटकार या स्पर्धेमधला. ह्या ओव्हरमधला चौथा षटकार हॅट्रिक होऊन ओव्हर हॅट्रिक झाली आणि 4 फोरट्रिक झालेली आहे. धावसंख्या झाली होती आता 54. किती बॉल बाकी अजून बघूया. 4 लगातार हा पहिला फलंदाज 4 षटकार मारणार लगातार. आणि आता मात्र चेंडू चकवा टाकलाय. चेंडू जातोय 15 इशारा हा अवांतर धावेचा. धावसंख्या 55. एक चेंडू बाकी आहे अजून. धावसंख्या 55. धावसंख्या 55 धावा झालेल्या आहेत. ही जोडी अजून शाबूत आहे. त्यानं की षटकामध्ये धावा कशा सांगितले लगातार तुम्हाला अंतिम मिळासाठी षटकातला कदाचित कट केला. चेंडू मिड बाउंड्रीला शतशक चेंडूमध्ये अडवतोय आणि फेकी एक धावकार रोखू शकत नाही. धावसंख्या झाली 56 धावा झाल्या आहेत आणि षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या बघा. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18. 2 षटकात धावसंख्या होती 26. 3 षटकात धावसंख्या होती 29 आणि 4 षटकात धावसंख्या आहे ती 56. 56 धावा 4 षटकात 56 धावा अशी कामगिरी आहे. सांगितलं तुम्हाला पहिले. आणि बिनबाद ही जोडी मैदान विशेष म्हणजे या षटकामध्ये हॅट्रिक केलेली आहे या पवन या गोलंदाजांनी. आणि ही जोडी झालेली हा 5वा गोलंदाज आणला होता. कंपल्सरी 5 षटकार टाकतील त्यावेळी 4 गोलंदाज असफल ठरले. तर बघा सफल होतं काय ही जोडी. धावसंख्या 56 धावा झालेली आहेत. चाल बोलतो कृपया छत्रशन आपण लावायचं आहे. नो आर्ग्युमेंट्स. आता राजू सावंत जे गोलंदाजी आणलेले आहेत. राजू सावंत यांची गोलंदाजी निवडणी लागलेली आहे आणि ही जोडी होण्यासाठी बघा सक्सेस होतात काय. आता पवन एक चांगली खुकार फलंदाजी प्रत्येक चेंडूवरती कर्कश समाचार घेते. गोलंदाजा घेतला आतापर्यंत कारण ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लगातार 4 षटकांमध्ये विक्रम केला असेल पवन यांनी आणि त्याचा वैयक्तिक स्कोर असेल मला वाटते 42 ना. 42 धावा झाले. बघूया 8 धावा पाहिजे 50 द्यायला आणि 6 चेंडूचा खेळ बी बाकी आहे. आता सावंत यांना गोलसाठी आणले पाचारण केलंय काय म्हणून सावंत राजू सावंत हे 5वे गोलंदाज आणि पवन ज्यांनी 4 षटकार लगातार मारले 48 42 खेळत आहेत 50 लागते बघा या षटकामध्ये. चेंडू लॉंगापला आणि संघाची धावसंख्या झाली ती आता हे चित्र समजत नाही मला 4 झाले 6 धाव आहेत आणि आता 46 त्याच्या 46 वर झालेला आहे तो पवन. 6 धाव झाले आहेत. राजू सावंत गोलसाठी आलेला आहे. बघूया सेंचुरी हाफ सेंचुरीसाठी पण 4 धावणे अजूनही मागे आहेत. मला वाटते 46 धावा झालेल्या आहेत. राजू सावंत स्पिनिंग मारा करतायत. 3 4 पंचा रनअप आहे. चेंडू एट्रिशाने आता विसवतोय. हा चेंडू डॉट जातोय आणि येणारे अजूनही म्हणजे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये 50 धावांसाठी 4 चेंडूचा खेळ बाकी 4 धावणे मागे आहेत. ते पवन सलामी आलेल्या सामन्याचा स्ट्राईक त्यांनीच घेतला होता. चेंडू कट केलाय. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आहे. शतशक चेंडूमध्ये आणि हा 4 स्ट्रेट पहिला चौकार स्ट्रेट बाउंड्रीचा हा पहिला चौकार असेल आणि 50 धावा लागल्यात पवन यांच्या बॅटवरती करायचे. कृपया लाईव्ह चालू आहे. हा 50 धावा पहिल्या ग्राउंडवर झाल्या आहेत. किती बॉल मारले त्यांनी 17 चेंडूमध्ये 50 धावा मारल्यात
त्या पवन यांनी धावसंख्या झाली ती आता 64 आणि अजून मी या षटकामधले 3 चेंडू खेळ बाकी असावा. बॅक टू बॅक 2 चौकार, एक सिंगल आलेला आहे, एक डॉट आलाय आणि 2 चौकार आले. पहिला आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार आलेले आहेत आणि 50 वर खेळते ते पवन सर. चेंडू स्वतः स्ट्रेट ड्राईव्ह आहे. संगनाई चेंडू मात्र अडवतोय. एक धाव सहज मिळते. धावसंख्या झाली ती 65 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 65 आणि 51 धावावर खेळतोय तो. मात्र 18 चेंडू 51 धावा असतील ते पवन यांच्या. गायकवाड मात्र नो स्ट्राईक लावले. नरेश कट केला चेंडू कव्हर दिशेने आणि चेंडू जाईल नक्की 50 4 धावा. 4 धावने धावसंख्या झाली ती 69. किती बॉल बघायचं धावसंख्या 69. शेवट चेंडू बघा नरेश बघूया शेवट चेंडू काय करिश्मा करतोय. 69 धावा झालेल्या आहेत. नरेश स्ट्राईक एंडला आहे. पुन्हा सेफ आहे. एक धाव सहज मिळते. धावसंख्या 70 धावा झाल्या आणि षटक विनिंग संपलेली आहे. 70 धावला आणि विनिंग संपलेली आहे. 71 धावा करायचे ते. 71 धावा करायला लागतील. 70 धावा पूर्ण झाले. बघा स्कोरिंग तुम्हाला एकदा सांगतो. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18, 2 षटकात धावसंख्या होती 26, 3 षटकात धावसंख्या होती 29 आणि 4 षटकात धावसंख्या होती 56 आणि 5 षटकात धावसंख्या 70. हा घ्यायचा 71 धावा घाला लागते जे नोंद ठेवायचे. विन संघाने लगेच सामना खेळत जाईल. बेलबोर्ड संघाची नोंद घ्यायची आहे. आणि पवन सरांनी 51 धावा मारल्या. 18 चेंडूमध्ये 51 धावा मारल्यात. 50 केल्या आहेत याची नोंद घ्यायची. पहिली 50 असेल मध्ये कालपासून पहिली 50चा मानकरी दिला पवन सर. एकाहत्तर धावा करायची आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे आणि पवन सरांनी चांगली कामगिरी केलेली आहे. षटकार चौकार मारून संघाला एक चांगलं वर्चस्व केलं आहे. एका ओव्हरमध्ये हॅट्रिक झालेली आहे. हॅट्रिक जाऊन 4 षटकार लावलेले आहेत आणि 18 चेंडूमध्ये त्यांनी 51 धावांची मादक खेळी केलेली आहे. एक चांगला स्कोरिंग इथं केलेलं आहे आणि बघूया आता रसायनी संघासमोर त्यांच्यावर फाईट ठेवली रसायनी संघाने. आता RCC संघ याची काय राजनीती असेल, संघनायकाचा काय मनसुबा असेल
बघायचं काय एकत्र धावा या ग्राउंडला तशा झालेल्या आहेत. पहिल्या मॅचला मी रविवारी आलो तेव्हा 80चं टार्गेट 82चं होतं असे लक्ष 80 आणि 82 असं फिगर राहिलं आता. पण आता बघूया क्रिकेट आहे आणि खेळ आहे काय होऊ शकत आहे सांगू शकत नाही. आता हे सर्व 50 जे वरील संघ वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांचा काय अनुभवपणा लावणार हे बघणं गरजेचं आहे. पण पवन सरांनी अनुभव लावलेला आहे की त्यांनी 18 चेंडूमध्ये 51 धावा केलेल्या आहेत. त्यांचं असं विश्लेषण आहे. सांगतो प्रकाश आणि सत्यवान अशी ही जोडी इथं सलामी येते. सत्यवान पाटील आणि प्रकाश अशी ही जोडी सलामीला पाचारण होते. सलामीला जोडी जाते मैदानात. सत्यवान आणि प्रकाश अशी ही नावं त्यांची आहेत. त्या जोडीला एक मोठा उच्चांक गाठायचा एक मोठी 50+ म्हणजे नॉटआउट ह्या जोडीने मगाशी रासायनिक संघाने एक 71 धावांची बारी खेळली होती. त्यामध्ये पवन प्रकाश स्ट्राईकला प्रकाश हे स्ट्रायकेनला सत्यवान हे नो स्ट्रायकेनला आणि प्रकाश हे सत्यवान स्ट्रायकला ना सत्यवान स्ट्रायकरला प्रकाश हा नो स्ट्रायकेनला आणि पहिला गोलंदाज झाला आहे. गोलंदाजी करण्यासाठी दत्ता यांना गोलंदाजी धुरा दिलेली आहे. दत्ता पहिला गोलंदाज एक उच्चांक मोठं लावलेलं आहे. 71 धावांचं लक्ष त्यांना पार करायचं आहे. बघा एकदा कशी कामगिरी करतायत. डोंबिवलीचा पाहुणा संघ आहे मेहमान टीम आहे. पहिला चेंडू मिड विकेटला खेळून काढला आहे. नरेश चेंडू खाली जातोय त्यावर एक धाव सहज मिळते. एक धाव चांगली फेकी अजून नरेशकडे आहे. धावसंख्या झाली ती 1 चेंडू 1 धावा. आता स्ट्राईक एंडला आलेला प्लेअर आहे तो प्रकाश हे मात्र नाईक हे स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी करण्यासाठी दत्ता विकेट शोधून निघतो. पहिला दत्ता 4 ते 5 बॉलचा रनअप असेल. पंचांना पार करून चेंडू संयम स्वतः कडून चेंडू अडवला गोलंदाजाने कडून बोर्ड आणि हा चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या षटकामध्ये टाकून झाले 2 चेंडू. धावसंख्या ठेवली ती 1. गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रकाशसाठी नाईक स्ट्राईकला उभे. दत्ता आपल्या गोलंदाज सज्ज. एक फास्टिंग मारा 5 ते 6 बॉलचा रनअप आहे. चेंडू स्क्विक केलाय गलीमध्ये झालं शतरक्षण दिलं होतं. चेंडू स्टॉप करतोय पण एक धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्या 1 पुढे धावसंख्या झाली ती 2 धावा इथं झालेल्या आहेत आणि चांगली कामगिरी ह्या 2 धावा मंडळी 3 चेंडूचा प्रहार झालेला आहे. आता स्ट्राईक एंडला उभा असेल तो सत्यवान हे मात्र स्ट्राईक एंडला उभे. प्रकाश आणि सत्यवान ही जोडी आली आहे ती RCC डोंबिवली या संघाकडून. डोंबिवली संघाला चेसिंग करायची आहे. चेसिंग करण्यासाठी त्यांना 71 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 5 षटकामध्ये त्यांचं कामगिरी आहे. म्हणजे 30 चेंडू एक माफक आव्हान 71 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. दत्ता गोलंदाज सज्ज. एक फास्टिंग मारा करतो 71 धावा करायची आहेत. सुलवण चेंडू आणि पंचांना झाला. आता म्हणतो लाईन थोडी वेळ दत्ताची मिस होतोय. चेंडू संघाची धावसंख्या स्क्वेअर मारेमध्ये धावसंख्या झाली ती 3 धावा इथं झालेल्या आहेत. तीन झाले ना 3 धावा 3 झाल्या. आता वाढ गेला मग तो लक्ष ते सांगतो भाऊ. आणि हा झेल टिपला आहे नरेश यांनी आणि सत्यवान यांची खेळी संतुष्टात परतावं लागल. हा झेल नरेशने सुद्धा टेकला आहे लॉमला. टाकले जातात रे तिथे नाही तिथे बघत जा ना मी हात करतो तुम्ही तर. आणि गडी बाद झाला सत्यवान. तर नवीन फलंदाज करण्यासाठी
संभाजी नवीन संभाजी आलेला आहे. प्रकाश झाला. प्रकाश नाही ना. 57 3 धावा 1 गडी बाद. बॉलिंग नाही संपली अजून. 4 बॉल आहेत ना. 2 बॉल आहेत ना. संभाजी हे डावखोर संभाजी आलेले आहेत 1 डाऊनच्या स्वरूपात 3ऱ्या क्रमांकावरती. या षटकात 3 धावा 1 गडी बाद असं विश्लेषण आहे. बघा संभाजी यांना चांगला कामगिरी करावी लागेल. एक मोठी धावसंख्या उभारायची. आपल्या 71 धावा करायची आहेत. दत्ता फास्टिंग मारा करतोय संभाजीला. सुरेख चेंडू आता मध्ये चेंडू समजला संभाजीला. चेंडू बीट होऊन जातोय. चेंडू जातोय इष्ट जातो विसवतोय. कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर ठेवली. ती मध्ये 3 धावा झालेल्या आहेत. 3 धावा झालेल्या आहेत. बघूया कॉटन बॉल झेल होतो काय. आणि दत्ताला चेंडू समजलं नाही आहे. समजून होतो पण 1 धाव मिळते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे शकते. धावसंख्या झाली ती 4 धावा इथे झालेल्या आहेत. 1 to 1 आणि षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या झाली 1 बाद. धावसंख्या 6 चेंडू आणि 4 धावांची कामगिरी. धावसंख्या 4 झालेली आहेत. आता रनिंग पटला चांगलं धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम केलं या गोंद दत्तानी. 4 धावा दिल्या त्यांनी गडी बाद केला. झेल टिपला त्या नरेशने मिड बाउंड्रीला आणि सफलता मिळवून दिले ती दत्ताला. आता दुसरा गोलंदाज झाला आहे पवन. यांना कोणाची धुरा दिली आहे. ज्या पवननी 18 चेंडू 51 धावांची खेळी केली होती. 18 चेंडू 51 धावा मारलेल्या हा गोलंदाज आहे. त्याच्यामुळे पवन आलेला आहे. सलामी आले होते. नॉटआउट आलेली जोडी आहे. 71 धावा नॉटआउट धावांनी मारल्या जोडीनी. 3 चेंडूमध्ये 71 धावा या जोडीने केल्या होत्या पवन आणि नरेशनी. हे रसेल संघाचे फलंदाज आहेत दोन्ही. आता त्यांनी छतनी करते बेलापूर RCC संघाला 71 धावा करायच्या आहेत त्या 5 षटकामध्ये. आता 1 षटकामध्ये त्यांनी 4 धावा केल्या आहेत त्या RCC या संघाने. रसायनिक संघाला विनंती आपण जो निर्णय लवकर घ्यायचा आहे. कुठला वेळ जाय करू नका. आता पवन यांना गोलंदाजी धुरा दिले. संभाजी हे स्ट्राईक एंडला आहे. कंटिन्यू मिड विकेटला हलकाचा प्रहार. त्यावर एकदा फटक्यात काय जोर नव्हता. सिंगल धावा नक्की मिळेल. 1च धाव मिळते संभाजीला. 1 धावेने धावसंख्या झाली ती 5 धावा झाली. 5 धावा झालेली आहेत. 15 मार्चला पनवेल नेरे यांचे जे मॅचेस इथं एक आता न्यूज आलेली आहे. नेरे इथं रसायन नेरे यांनी मॅचेस भरलेले आहेत. पनवेल नेरे 15 मार्चला ही नोंद घ्यायची आहे. रविवारी 15 मार्चला ज्याला असेल त्यांनी त्यांची संपर्क साधायचा. नेरे संघाशी संपर्क साधायचा आहे. 50+ 50+च्या मॅच आहेत. नेरेला 15 फेब्रुवारीची नोंद घ्यायची आहे. आणि या 4 धावांची धावसंख्या झाली ती किती 9 धावा झालेली आहेत. आणि सुरेख कॉटोमोट झेड टिकला पवन यांनी. अप्रतिम कामगिरी. हा कॉटोमोट झेड पकडला त्याने पवन यांनी. आणि गडी बाद होतोय. तो डावकर फलंदाज जातोय. तो संभाजी बाद होतोय. अरे सॉरी प्रकाश नाईक प्रकाश नाईक बाद होतोय. दोन बाद धावसंख्या झाली ती 9 धावा. पहिला दुसरा नवरती करा. रेवण आले. रेवण आणि संभाजी जोडी मैदानदार. संभाजी नोट स्ट्राईकला. रेवण हा स्ट्राईक एंडला आहे. हा दोन्ही डावखोरे फलंदाज आहेत. संभाजी आणि रेवण हे दोन्ही डावखोरे आहेत. रेवंत आलेला आहे स्ट्राईक एंडला. पवन हे चांगली कॉटोमोट झेड टिकलेली आहे. होऊन तयार. अपील होतोय. चेंडू जाता तो विसवतोय. कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर ठेवली ती 9
2 बाद 9. हा प्रथम कामगिरी आतापर्यंत दोन्ही चेंडू बीट झालेला आहे. हा फलंदाज आहे रेवन, हा 2 चेंडू निर्धाव खेळलेला आहे. धावसंख्या झालेली 9. 1 टू गो. 9 धावा झालेल्या आहेत. रेवन स्ट्राईक एंडला आहे. चेंडू कव्हर बाउंड्रीला शतशक चेंडू मैदानाला अडवतोय. चांगली फेकी देखील होते आणि 2 बॉल चेंडू गोलंदाज हातामध्ये आणि षटक हे संपलेलं आहे. धावसंख्या डबल अंकात जाते. 2 षटकं 2 बाद. धावसंख्या 10 धावा झालेली आहेत. पहिल्या षटकात धावसंख्या होती 4. 2 षटकं धावसंख्या आहे ती 10. 2 बाद धावसंख्या आहे ती 10. ही RCC संघाची. त्यांना अजून बी 18 चेंडूमध्ये नंदूला आणलेला आहे. 61 धावा करायची आहे. 18 नंदूला आलेला आहे. नंदू हे नंदाला नाणे चांगले फेमस होते गोलंदाजमध्ये. चेंडू पॅड आदळतोय. 1 धाव सहज मिळते. सहज कॉन्व्हर्ट वाढवतोय पॉईंट जाऊन मिड विकेटला जाऊन नंदू भाऊ. धावसंख्या 11 धावा झालेली आहेत. आता संभाजी स्ट्राईक एंडला आहेत. 9 स्ट्राईक एंडला गेले ते रेवत. एक मोठी धावखेळी करायची. अजूनही 60 धावांची त्यांना गरज आहे. ती 17 चेंडूमध्ये. नंदू फास्टिंग मारा करतात. चेंडू चांगली कामगिरी आता म्हणतात रेवतला. संभाला चेंडू समजत नाही. धावसंख्या स्थिर ठेवली ती 11 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या होती 4. 2 षटकं धावसंख्या होती 10. षटक सुरू 3. धावसंख्या 11. 2 गडी बाद. असा स्कोर आहे तो RCC डोंबिवली संघाचा. चेंडू कव्हर बाउंड्रीला मारलाय. 1 धाव तर मिळते. चांगला चेंडू अडवलाय. चांगली फेकी होते पण 2 धावा सहज मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 13 धावा इथं झालेल्या आहेत. 13 धावा झालेल्या आहेत. हा प्रतिम कामगिरी. हाही चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थिर ठेवली ती 13. बघूया चेंडू मारलाय गलीमध्ये आणि डिक्लेरेशन जमून जाते. 15 हा घोषित धाव सांगते. 1 नि वाढ. धावसंख्या 14 धावा झालेली आहेत. 1 टू गो. कदाचित शेवटी असेल. 1 युद्ध खेळ बाकी असेल मराठे. 14 झाल्यावर पहिल्या षटकात धावसंख्या होती 4. 2 षटकं धावसंख्या होती 6 नाही 10 होती. 3 षटकं धावसंख्या आहे ती. चेंडू कट केलाय पॉईंटला. 1 धाव मिळते. सुद्धा नंदा धाव गोल चालतोय. 2 धाव मिळत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या झाली ती 16 आणि षटक संपले 3. 3 षटकं आणि 16 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या होती 4. 2 षटकं धावसंख्या होती 10. 3 षटकं धावसंख्या ती 16. 12 किती रे. 15 आता हे फेब्रुवारी चालू आहे ना. हा महिना फेब्रुवारी चालू आहे आता. 15 मार्चला नेरे पनवेल यांनी मॅच आयोजित केल्याची नोंद घ्यायची आहे. हां नरेशला गोलसाठी आणलेला आहे. आता 1 धाव मध्ये आलेली आहे. 1 धावांनी धावसंख्या झाली ती नाही दिसत नाही कोणी. आले ते हरले ते गेले का माहिती का बघायला पाहिजे. कट केलाय चेंडू 15 हा 4 धावांसाठी नाही सॉरी तिकडे वंडीचा इशारा आहे. सॉरी वंडीचा इशारा. कृपया फोरवर गाडी काढायची इथून. 1 धाव लिहिली आहे चिपका. संभाजीने धाव मारली. धावसंख्या झाली ती 18 धावा झालेली आहेत. नरेश चेंडू स्वतः कॉन्व्हर्ट जातोय. नरेश चेंडू वाढवतोय. धावसंख्या स्थिरावलेली. चेंडू कट केलाय पॉईंटच्या दिशेने मिड विकेटला. मिड पॉईंटला झाले. चांगला पैकी होते. 1 धावीचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती
हा झेल टिपलेला गडी बाद झालेला आहे. मॅच जवळजवळ आता सगळी हासडली मला हरकत नाही आहे. जरा लवकर जायचं आहे गडी बाद झाला की. तसं बेलापूर संघनायक गडी बाद झाला आहे. बेलापूर संघनायक बघतो एक मिनिट. 1 to go. बेलापूर संघनायकांनी नानफिटी यायचं आहे. संघ विन झालं की लगेच नानफिटी होईल. त्याचे या संघ विन ठरेल त्यावर खेळत जायची नोंद घ्यायची आहे. हां मोतीराम दळवी आलेली कोणासाठी फलंदासाठी मोतीराम दळवीची निवड झालेली आहे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल मला वाटते. धावसंख्या 19 झालेली आहे. नाही वाईट नाही तो बॉल टाकला. हा असं बोलला. चला एक जो खेळ बाकी आहे. चेंडू लॉंग मारलाय. शतशक दत्ताने अडवले म्हणते. चांगली फेकी होती पण 2 धाव मिळत आहेत आणि षटक संपलेला आहे. एकच धाव काढली. सॉरी एकच धाव काढली आहे. षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली ती हे बघ किती 20 धावा झालेली आहेत. चला बेलापूर संघनायक इकडून थांबायचं आहे. नानवी करताना आपला सामना किती षटकाचा आहे बघून नानवी करायची आहे. याची नोंद घ्यायची आहे. हे बॉलरचं नाव काय माहिती तुला? नरेश बॉलर सांग. अशोक गोंदाजी करतोय. हा चेंडू निर्धाव केलेला आहे. अशोक सेफ शॉट. एक धाव सहज झालेली आहे. धाव संख्या झाली ती 21. 20 धावा झालेली आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू नक्की जाईल 4 धावांसाठी. 4 धावांची धावसंख्या झाली ती 24 धावा झालेल्या आहेत. किती बॉल बाकी आहेत? पण तयार हो चौकार. काढली नाही म्हटलं ना. आउट झाला काय समजत नाही. काय आउट झाला काय आउट झाला. गडी बाद झालेला आहे. कशाला म्हणून नाही. रिटा घेतली सॉरी कुठला खबरला काय. चला यानंतर लगेच सामना होईल ते बेलापूर आणि रसायनी रायगडमध्ये याचा लगेच सामना होईल. नोंद घ्यायची आहे. असं नाव काय मला माहिती मी नवीन मला कशा म्हणणार. सुनीला खेळला झालेला आहे. चला या सामन्यामध्ये नो डाऊट आपल्याला माहिती आहे ज्यांनी फलंदाजी खचर केली असलेली पवन कुमार साहेबांनी ज्यांनी 18 चेंडूमध्ये 51 धावा मारलेल्या आहेत. नो डाऊट त्याला नानवीचा चांगला प्रकार दिला जाईल आणि नानवी करून घ्यायचं आहे. बेलापूर आणि रसायनी याचं नानवी गवळीची नोंद घ्यायची आहे. येता 15 तारखेला इथं नेरे पनवेल यांनी मॅच आयोजित केल्या सोडायचं आहे. ज्यांना सभा असेल त्यांनी त्याची सभा व्हायचा. नेरे पनवेल यांनी मॅच वरवले. आता बेलापूर विपक्ष रसायनी रायगड ज्यांना उपांत्य सामना होईल याची नोंद घ्यायची आहे. आणि पवन सर ज्याने 18 चेंडूंनी पवन सरांनी 51 धावा मारले. पवन सर चला नानवी करून घ्यायची आहे. चला नानवी करायची. ढेले सरांना विनंती आपण नानवी करायची आहे. आणि साधा पुरस्कार पवन सर नानवी घेऊन पवन सर ज्यांनी 51 धावा मारलेले आहेत
दिल्ली सरांना विनंती आहे, त्यांना ट्रॉफी द्यायची आहे पवन सरांना, ज्यांनी दिल्ली साहेबांची असे दिली जाईल सर्व पुरस्कार नानवी करून घ्या. पवन सर, आपण चांगली कामगिरी केलेली आहे. या वयात वाटत नाही की आपण 50-51 धावा पिढी आणि एक जोरदार यंग पिढीला लाजवणार करून घ्या. पवन सर द्या ट्रॉफी द्या ना एक सर. 18 चेंडूमध्ये 51 धावा. कॅमेरामॅन, 18 चेंडूमध्ये 51 धावा मारल्यात पवन सरांनी. 4 षटकार एका ओव्हरमध्ये मारले आहेत. 4 षटकार मारलेले आहेत. मान्यवरांची इथं मांदियाळी आता दिसते. टॉस कोण जिंकलेला? महादेव उभा शाबसकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या हस्ते त्यांचा सन्मान इथं केला जाईल. तसेच जेठला सरांनी जोगजमी दिला आहे. तर नाणेफेक करून घ्यायची आहे. आता बेलापूर विपक्ष रसायन याच्या नाणेफेकीचा कोण होईल? अरे नमस्कार, मी ओळखला आता तुला, याला नाही ओळखलं. बोला आता रिटर्न बस बरं आहे ना का तू अजून खेळतोच? बरं आहे, खेळत बरं वाटतं जरा. चला नाणेफेक करून घ्या आता बेलापूर आणि रसायनी. चला रसायनी आणि बेलापूर याची नाणेफेक होईल. डेलोसरांना विनंती नाणेफेक करून घ्यायची आहे. शाबासकर सर यांच्या हस्ते नाणेफेक होते. बेलापूर कांतीकोळी आणि नंदलाल हे 50+ म्हणजे त्यांचं शाबास सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कोल त्यांच्यावर होतोय. नाणेचा कोल उडवलं जाते आणि याचा कोणाकडे जाईल ते बघायचं आहे. मराठे बेलापूर संघाने म्हणजे नाणेफेक जिंकली दिसते. बेलापूर ना नाणेफेकी बेलापूर ना चालेल. रसायनी जिंकली मोठे. रसायन निर्णय कळवायचा. रसायनी आपला निर्णय कळवायचा आहे. रसायनी निर्णय कळवायचा आपला.